नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आपण आज काय बनवूया. तर मी इथे हे अख्खा मसूर भिजत घातलेला होता मित्रांनो. तर आज आपण अख्ख्या मसूरची ग्रेव्ही टाईप बनवूया आपण अख्खा मसूर आज. तर हा मी इथं भिजत घातलेला आहे. तर मी कुकरला आता ह्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे मित्रांनो. तर चला आपण हा आता शिजायला घालूया कुकरमध्ये. चला आता आपण गॅस पेटवूया. हा मी इथे गॅस पेटवलेला आहे. तर आपण ह्याला आता 2-3 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत आपण आता कांदा आणि हे चिरून घेऊया. हे मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत चिरायला आणि हे 2 टोमॅटो घेतले. तर टोमॅटोची आपण ग्रेव्ही करायची आहे आणि कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर चला आपण आता हे चिरून घेऊयात. आता हा आपला कांदा चिरून झालेला आहे. तर आता आपण टोमॅटोही ग्राइंड करून घेऊया. हे बघा, आता मी हे 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ती पण आता इथं आपण ठेवून घेऊया आणि आता आपण कांदा भाजायला टाकणार आहोत. हा मी इथं गॅस पेटवलेला आहे. ही आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता ही कढई गरम झाली की आपण तेल टाकून घेणार आहोत. आपला पॅन गरम झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेत आहोत. तर मी इथं हे तेल घातलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे तेलही आपलं कढई गरम झाल्यामुळं आपलं तेलही गरम झालेलं आहे. थोडंसं कुठं पाण्याचा थोडंसं शिंतोडा असेल ते तेल उडतंय, तुम्ही बघू शकता. चला आपलं तेल आता गरम झालं आहे आणि पाणीही आपलं थेंबर होतं ते उडायचं बंद झालेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत तेजपत्ता. तो मी इथे तेजपत्ता घातलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत जिरे. ते हे जिरे मी इथं टाकून घेत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे जिरे ही आपली फोडणी बसलेली आहे तेलामध्ये. तर आता आपण कांदा घालून घेऊयात. चला आपण कांदा टाकून घेऊया. हा मी कांदा इथे सगळा टाकलेला आहे. तर हा आपल्याला तर छान लाल ब्राऊन होईपर्यंत मित्रांनो भाजायचं आहे. तर आता हा भाजण्यासाठी आपण आता ह्याच्यामध्येच मीठ घालून घेऊया. हे मी इथे एवढं मीठ घेतलेलं आहे मित्रांनो, चवीनुसार. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हा आपला कांदा चांगला लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा भाजतोय तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात का ते बघूया मित्रांनो. हा आपला आता छान लाल ब्राऊन झालेला आहे कांदा. तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात. बघू शकता मित्रांनो की आपण आता टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. मी थोडासा गॅस कमी करते. आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो, आता आपले छान ही पण प्युरीला आपण छान तेल सुटेपर्यंत भाजणार आहोत. तर हे 1-5 मिनटं आपण छान भाजून घेऊया. हे मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आपल्याला वरून टाकायला. तर ही मी धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही चिरून ठेवूया. जोपर्यंत आपल्या टोमॅटोची प्युरी छान तेल सुटते तोपर्यंत आपण ही कोथिंबीर पण चिरून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपला कांदा आणि टोमॅटो आपण टाकला होता त्या प्युरीला किती छान तेल सुटलेले आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना लाल तिखट हे मसाले आता आपण घालून घेऊयात. चला आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. हा मी घरगुती मसाला बनवलेला असतो मित्रांनो, तोही मी 1 चमचा टाकत आहे. हा मी दोन्ही टाकून घेतलेले आहे. तर छान आपण आता ह्याला हलवून. चला आता आपला हाही छान भाजून झालेला आहे मसाला. मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं मी मसाले काय काय टाकलेले आहेत मित्रांनो. ह्यालाही आता तेल सुटलेले आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये अख्खा मसूर घालून घेऊया. होतणार आहे.
हे बघा मित्रांनो, आता आपला अख्खा मसूर मी ते छान टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे मित्रांनो, तर ह्याला थोडंसं पाणी आपण घ्यायचं. मस्त आपलं हॉटेलसारखं छान लागतो अख्खा मसूर हा. तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया. कुकर ज्याचं पाणी असेल ते थोडंसं आपण धुवून आता घालत आहोत. हे बघा, थोडंसं मी तर आता पाणी घातले मित्रांनो. आता आपलं पाणी घालून झालेलं आहे. तर ह्याला छान हे आता आपलं पाणी घालून झालेलं आहे. त्याला छान आता थोडीशी उकळी येऊन द्या मित्रांनो. तोपर्यंत आपण वाट बघू. चला, आता मस्त ह्याला आपल्याला उकळी आलेली आहे. कलरही छान आलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. मी इथंही मित्रांनो कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, कसले छान आपल्याला अख्खा मसूर हा झालेला आहे. हॉटेलसारखा खूप छान लागतो मित्रांनो. तुम्हीही एकदा घरी असं ट्राय करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती नक्की मला कमेंट करा मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टा आय डीलाही जाऊन मित्रांनो फॉलो करा. आणि मी नवीन असल्यामुळं मित्रांनो मला एवढं अजून जमत नाही आहे, तर प्लीज मला समजून घ्या. बाय.